नागपूरच्या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस देखील आता अलर्ट झाल्याचं दिसतंय। तर पोलिसांच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आलाय। शहरातील विविध भागांमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रूट मार्च काढतायत। शुक्रवारी मशिदींच्या बाहेर मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। प्रत्येक घडामोडी आणि सोशल मीडियावरील काही घडामोडींवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्याशी आता थेट जोडले जातात। त्यांच्याकडनं सध्याची अपडेट आपण घेऊया। सचिन, नागपूरची जी घटना झाली त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त आज मशिदींच्या बाहेर पाहायला मिळतोय। पोलीस अलर्ट आहे, सोशल मीडियावर देखील पोलिसांचं लक्ष आहे आणि चौका चौकात पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय। शुभम, आपण पाहताय की राज्यामध्ये जे काही वातावरण निर्माण झालंय, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार छत्रपती संभाजीनगरात घडू नये यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेत आहे। एवढंच काय तर बाजारपेठांमध्ये स्वतः पोलीस अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील हे स्वतः गस्त घालतायत, विविध गल्ल्यांमध्ये जात आहेत आणि शांततेचं आवाहन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शांतता कायम राहावी यासाठी पोलीस कर्मचारी असतील, त्यासोबतच त्यांचे अधिकारी आहेत हे सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ते आवाहन करतायत। बहुतांश बाजारपेठांमध्ये त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि शांतता कायम राहावी हाच त्यांचा यामागील उद्देश आहे। महत्त्वाचा आणखी एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जातो। काही जणांमुळे जिल्ह्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो किंवा काही वाद निर्माण होऊ शकतात, तर त्यांना जिल्हा बंदीचे आदेश सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत। त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे सोशल मीडियावर तुम्ही कोणतीही जरी पोस्ट करत असाल तर त्या पोस्टवर सुद्धा बारीक लक्ष आहे, कारण या ठिकाणी शेकडोपेक्षा जास्त पोस्ट ज्या आहेत ते पोलिसांच्या नजरेसमोर आहेत आणि ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा आपण जे काही फॉरवर्ड मेसेज करतो त्यावर सुद्धा बारकाईने लक्ष दिलेलं आहे। त्यामुळे बऱ्याच जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेत आणि त्यासोबतच प्रत्येक पोस्टवर पोलिसांची बारकाईने नजर आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये शांतता कायम राहावी यासाठी पोलिसांचे, प्रशासनाचे हे मोठे प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एक चांगलं वातावरण जे आहे ते सध्याच्या स्थितीला पाहायला मिळत आहे। मात्र कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही आणि घडणार नाही असा अंदाज जो आहे किंवा असा आत्मविश्वास जो आहे तो पोलीस व्यक्त करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।